अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय। मुख्यमंत्री चांगलं काम करत असून येत्या काही वर्षात बदल होतील असंही नाना पाटेकर यांनी सांगितलंय। पोलीस रेझिंग डेच्या निमित्तानं नाना पाटेकर आज पुण्यातल्या तरुणांशी मनमोकळा त्यांनी काल संवाद साधला। आपला चेहरा आपल्याला आवडला पाहिजे असं म्हणत त्यांनी तरुणाईला साथ घातली। त्याचबरोबर धगधग माधुरी दीक्षित बद्दलच्या आठवणीही नाना पाटेकर यांनी त्यांना उजाळा दिलाय। तर नाव न घेता आसाराम बापू यांच्यावरही नाना पाटेकर यांनी टीका केली आहे। स्वतःला कमी लेखू नका। झालेली गोष्ट अनवधानानं झालेली आहे याच्यावर विश्वास ठेवा आणि मग स्वतःला पुन्हा आपल्याला स्वतःला गोंजारा। ज्या दिवशी स्वतःचे आईबाप स्वतःच व्हाल त्या दिवशी आयुष्य सुखी होईल। सारखं कोणीतरी तुमचं सांत्वन करायला येईल याची खात्री बाळगू नका। स्वतःला सांगा, स्वतःला गोंजारा, स्वतःवर प्रेम करा। मी आता कसा एखादा कुठला तरी श्रद्धा वगैरे चॅनलवरचा वाटतोय ना, फक्त मी असं करून बसलेलो नाही एवढंच। ज्या काही मंडळींना अशा चॅनलवरना खूप काहीतरी छान असे उपदेश पाजणारे होते, त्या एका माणसाबद्दल मी 17 वर्षापूर्वी म्हटलं हा भोंदू आहे, लवाड आहे, रस्त्यावर जोड्यानं ठोकायला पाहिजे ह्याला। त्यांनी माझ्यावर केस टाकलेले, 3 केसेस चालू आहे, पण आता तो तुरुंगात आहे। तर त्यामुळे गंमत अशी आहे की 17 वर्षापूर्वी वेळेच्या आधी आम्हाला फार लवकर कळायला लागल्यामुळे फार गोंधळ झाला सगळ्याच बाबतीत। त्यामुळे फार फार गोंधळ होतो। माधुरी दीक्षित मला माधुरी दीक्षित गेली बोट तोंडात। काय होतं आयुष्यभर मी कधी गाणी बिणी म्हणायच्या फंदात पडलो नव्हतो, पण तिच्यासाठी मी गाणीसुद्धा म्हटली। खूप मागे फिरलो, झाडाच्या मागे धावलो, नच्या बाजूचा काना डोक्यावर घेतला आणि नेने बरोबर गेली। नाना बसला बोंबलत। पण छान, कुठे जिथे गेली सुखी राहू दे। आपण काय होतं नंतर सरते शेवटी आशीर्वादापुरते उरतो। काय करणार, बरोबर, सुखी राहा। आतमध्ये असं होतं।